नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज जनगणना पूर्ण होईपर्यंत अ ब क ड उपवर्गीकरण करू नका. आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या खुल्या चर्चा सत्रात ठराव या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अनुसूचित जातीमधील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत आयोजित खुल्या चर्चासत्रात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी लाखो निवेदन द्यावे लागतील आणि पुढे त्याच्या विरोधात लढाई लढू असे आवाहन डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले. ते म्हणाले की अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर गंभीर कायदेशीर आक्षेप नोंदवले जात असून हा निर्णय घटनाबाह्य ठरू शकतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न करता अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा अहवाल सादर करण्यात आला असल्याने ते ग्राह्य धरता येणार नाही. अद्ययावत डेटा व जनगणनेशिवाय अशी प्रक्रिया कायदेशीर नाही. तसेच लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उपवर्गीकरण लागू केले जात नसताना केवळ आरक्षणाच्या क्षेत्रातच ते लागू करण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा सवाल उपस्थित होत आहे. अनुसूचित जातीमधील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेविरोधात मुंबईत आयोजित खुल्या चर्चासत्रात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जनगणना पूर्ण होईपर्यंत कोणतेही उपवर्गीकरण करू नये असा एकमुखी ठराव यावेळी पारित करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर पूर्व येथे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, IBSEF, आरक्षण हक्क कृती समिती आणि आंबेडकराइज हिस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, ट्रस्टी, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांनी भूषवले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी उपवर्गीयाची प्रक्रिया घटनाविरुद्ध असल्याचे सांगत याविरोधात ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केलेले आहे. त्यांनी सरकारने बंदर समितीचा अहवाल जनतेसमोर न मांडता घाईघाईने हरकत मागवण्याचा निर्णयावर तीव्र टीका केलेली आहे. सुभोचन राम, सेवानिवृत्त मुख्य सचिव, आयकर विभाग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी उपवर्गीकरणास प्रक्रियेवर असंवैधानिकता मुद्दा उपस्थित केल्याचे नमूद केले. IBSEFचे केंद्रीय सरचिटणीस व आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक ॲड डॉक्टर S.K. भंडारे यांनी भारतीय संविधानातील विविध अनुच्छेदाच्या आधारे सदर अहवाल ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. आंबेडकरी हिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष व माजी सचिव, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ यांनी समितीच्या रचनेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की सर्व 58 जातीचे प्रतिनिधी न घेता समिती गठीत करण्यात आली. तसेच अहवाल सार्वजनिक करता हरकती मागवणे ही प्रक्रिया पारदर्शकतेच्या तत्वाला बाधा आणणारी आहे. संबंधित आकडेवारी, पद्धत आणि निकष यावर कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने अनेक शंका निर्माण होत असल्याने त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानातील कलम 341 नुसार अनुसूचित जाती यादीत बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला असून राज्याकडून उपवर्गीकरण करणे हे राष्ट्रपती हे संसदेचे आदेश राज्याकडून उपवर्गीय करणे हे राष्ट्रपती आदेशास हस्तक्षेप मानण्यात आलेले आहे. यामुळे समानतेचा हक्क कलम 14 बाधित होतो. कारण अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग असून अंतर्गत विभागणे भेदभाव निर्माण करते. तसेच कलम 154 तसेच कलम 15/4 व 16/4 चा अनुसूचित जातीसाठी वापर चुकीचा असल्याचे सांगितले जात असून कलम 335 नुसार प्रतिनिधित्वाची हमी धोक्यात येऊ शकते. चर्चासत्रात पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच परिपत्रकचा ठराव शासनात सादर करणार असल्याचे आयोजकांनी सांगितलेले आहे.
असं एकंदर हा मसुदा आहे. आणि उपवर्गीकरणाने जे काही समस्या निर्माण होणार आहे त्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. अशाच प्रकारे सरकारनं जातीय जनगणनेचा बट्ट्याबोळ करण्याचं धोरण चालू केलेलं आहे. जातीय जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम या ठिकाणी देखील टाकण्यात आलेला नाही. जर सरकारची मंशा खरोखर येथील ज्या काही नागरिकांना त्याचा लाभ देण्याची इच्छा असेल, बहुजन समाजाच्या मागासवर्गीय लोकांना लाभ देण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी जातीय जनगणना करणं गरजेचं आहे. आणि जातीय जनगणनेचा अहवाल 28 साली येणार आहे, म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये येणार आहे. आणि 2029ला सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुका आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता सरकार घाईघाईनेच हा निर्णय का घेतोय? याच्याऐवजी सरकार थांबणं आणि त्यानंतर निर्णय घेणे गरजेचं आहे. आणि घाईघाईत निर्णय घेताना बऱ्याच गोष्टीला फाटा दिला जातो आणि हुकुमशाही पद्धतीने अशा प्रकारे ज्या काही प्रकार चाललेले आहेत कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. आणि आंबेडकरी जनता या संदर्भात आता खंबीरपणे शासनाच्या विरोधात उभी राहिलेली आहे. आणि या संदर्भात आंबेडकरी जनतेचे विचार काय कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.